केले, मारायचा प्रयत्न केले. हं. पोराचा माझ्या पोलीसवाले एकदम येते त्रास देते. नाही 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 नाही, तर याच्यानंतर तुम्हाला कोणी पोलीसवाला त्रास देणार नाही. रीतसर आम्ही कायद्यानुसार नाही का त्याला दणका देऊ. आणि कोण पोलीसवाला आहे हे आहे आणि दबाव का टाकते तो आणि त्याचा काम कोणता आहे आणि त्याचा कार्य काय, हो ना. त्या तो आपला काम करावा. हा जमिनी असे बडजबडे करून तुम्ही हा कंपनीशी हात मिळाव करून हो ना. जर का तुमची जर मुजोरी चालत असेल हो. तर याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आणि तुम्हाला योग्य ते धडा शिकवण्यासाठी आम्ही तयार आहोत. काही हरकत नाही, तुम्ही घाबरू नका. तुम्ही पाया बिया काही पडायचे काही नाही. आमचा जो सेवेचा आमचा काम आहे मानवतेचा, तुम्हाला आम्ही जोपर्यंत असू तोपर्यंत आम्ही कंपनीसाठी आहे ना, तुमच्यासाठी आहे ना लढा देऊ. कोणी कंपनी आणि ज्या दिवशी तुम्हाला कोणी जर पोलीसवाला किंवा कोणता जर दबाव टाकून जर तुम्हाला हे करत असेल तर माझा तात्काळ नंबर घ्या आणि मला कॉल करा. कोण पोलीसवाला आहे ना, कोण ठाणेदार आहे ना, कोण कलेक्टर आहे. घरात पूर्ण ढोंडाल. नाही नाही नाही, पोलीसवाल्याला कागदपत्र धांद्राचा का जरूरत आहे तुमची, का परमिशन का आदेश आला म्हणे कोर्टातूनच कन आदेश आला. कोर्टातून आदेश कसा आहे ते कोर्टाच्या घरची जमीन आहे का ते आदेश यासाठी आता असं पैसे मुशे बांधले असतील पूर्ण, असे हात पाय काकडले, असे पडलो, चाललाय काय नाही. माझी बाली आहे दोघी जणी. त्या म्हणे मामी तुम्ही दवाखान्यात नेतो, झोपून राहायचे. दवाखान्यात नेले, एकदम येऊन त्रास, पूर्ण घर ढुंडारले, कागदपत्र पोराचे, मोबाईल दे म्हणे. तो इतका त्रास. पोरगा आता कोण्या शेतीवाडी येऊन सऱ्या राहते. आता दिवसभर आम्हाला राखा लागते. मका टाकलो आम्ही. तरी काही हरकत नाही. माझा नंबर घ्या. कोण पोलीसवाला दबाव टाकते ना, कोण का करते, तुमचा बाल्याचा नंबर सांगा. मी येतं हे करतो आणि बोलतो मी त्यांच्याशी. ठीक आहे. बोला. आताच गेला जी घरी. ठीक आहे ठीक आहे. पण थोड्या वेळानं